सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक मेंटरशिप प्रोग्राम हा 99 रुपयांमध्ये अवेलेबल करून दिलेला आहे. कदाचित हा 49 रुपये देखील फी असू शकते. ॲप डाउनलोड करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती लिंक देईल. काय आहे काय नाही एवढं याच्यामध्ये मी दिलेलं आहे आणि जेवढं सांगितलेलं आहे तेवढं 100% आहेत. आत्तापर्यंत व्हिडिओ झाले आहेत 60 ते 70 PYQचे झाले असतील कदाचित 14 ते 15 आणि अजून 5-7 ॲड होणार आहेत. घटकनीय 100 टेस्ट ऑलरेडी आहेत. 5 फुल टेस्ट झालेली असून 6वी टेस्ट देखील ॲड करणार आहे. बोनस समजा तुम्हाला आता इथून पुढचे टेस्ट बोनस 5000 प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर होतील. संपूर्ण तांत्रिक PDF नोट्स आहेत. संगणकाचे तेवढे बाकी आहेत, परंतु संगणकाचे जे आहेत ना PYQ 3C पुढे दिलेलं आहे आणि हेचं मात्र ऑगस्टपर्यंत झालेलं आहे माझं. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचं पण बाकी आहे. तेवढं करून मी मुख्य सेविकेचे अपलोड करेल. हे कोर्स जॉईन करा, तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत PYQ सिरीज. कोणते? महिला व बालविकास जी ICDSची एक वेबसाईट आहे ती अपडेट झालेली आहे, बरोबर. ती अपडेट झालेली आहे. त्या अपडेटवर आधारित मी पूर्णपणे हे PYQ प्रश्न रेडी केलेले आहेत. हे सर्व प्रश्न मी स्वतः बनवलेले आहेत. कुठलेही असं उसने घेतलेले प्रश्न नाहीत. टोटल 25 प्रश्न मी बनवलेले आहेत. व्हिडिओमध्ये 25 पूर्ण करू, अन्यथा आपण 10-15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करू, बरोबर. आता मेन मुद्द्याकडे प्रश्नाकडे. मृत्यू किंवा वयाच्या 65व्या वर्षी सेवानिवृत्ती होणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना किती रुपये एक रकमी लाभ दिला जातो? आता यांच्यासाठी ना एक रकमी लाभ योजना सुरू करण्यात आलेली आहे. कोणासाठी? एक लक्षात घ्या, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी जी मदतनीस असते त्यांच्यासाठी. आता ज्यावेळेस तुम्ही मृत्यू झाला असेल किंवा वयाच्या 65व्या वर्षी निवृत्ती झाली असेल, या प्रश्नामध्ये 2 मुद्दे लक्षात घ्या. एक, योजनेचं नाव काय आहे? एक रकमी लाभ योजना. कोणासाठी आहे? अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस. आता त्यानंतर आणखीन एक मुद्दा व्हायला पाहिजे की अंगणवाडी मुख्य सेविका, अंगणवाडी जे आहे तिथली मदतनीस यांचं, सेविका आणि मदतनीस यांचं रिटायरमेंट वय किती आहे? ओके, त्यावरून तुमच्या लक्षात येईल की 65व्या वर्षी ते रिटायर होतात. जनरली ना वर्ग 3ची जे रिटायरमेंट वय आहे वर्ग 3चं ते आहे 58 वर्ष. ओके, माहिती आहे ना, 58 वर्षी रिटायरमेंट. परंतु यांचं वयाच्या 65व्या वर्षी सेवानिवृत्ती आहे. हे 3 प्रश्न कव्हर जातील. मग ज्यावेळेस त्यांचा मृत्यू होईल, आकस्मिक निधन होईल किंवा वयाच्या 65व्या वर्षी सेवानिवृत्त होतील तर त्यांना एक रकमी लाभ किती देण्यात येणार आहे? तर अंगणवाडी सेविका असेल तर त्यांना 1 लाख रुपये भेटणार आहेत. लाभ हा कमीच आहे परंतु दिलेला आहे. स्पष्टीकरण बघा. एक रकमी लाभ योजना. लाभार्थी कोण असणार आहे? सेवानिवृत्त, राजीनामा किंवा मृत्यू झालेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका. हे लाभ लक्षात घ्या. योजनाचं स्पष्टीकरण बघा. वर्णन. अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त, राजीनामा, मृत्यू, सेवेतून काढून टाकल्यानंतर, बघा, सेवेतून काढल्यानंतरही अथवा मुख्य सेविका परीक्षा या पदावर पदोन्नती होईपर्यंत, बरोबर, म्हणजे पदोन्नती होईपर्यंत. कारण आपण आता ह्याच्यासाठी आपण काय करतोय, तुम्हाला परीक्षा द्यायची आहे, तुम्ही यांचे बॉस होणार ना. एक रकमी लाभ देण्याबाबतची योजना शासन निर्णय 30 एप्रिल 2014 अन्वये सुरू करण्यात आलेली आहे. आता लाभ कसं देण्यात येणार आहे ते लक्षात घ्या. लाभाचे निकष आणि लाभार्थी. लाभार्थी ही 2 प्रकारचे असणार आहेत. एक अंगणवाडी सेविका आणि दुसरी मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, ह्या दोघांसाठी असणार आहे. ओके, लक्षात आलं का? इथं 2 पॉईंट. एक अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी असेल तरी सेविका आणि मदतनीस हे इक्वल ठेवलेले आहेत ना लाभ देण्यासाठी. वयाची 65 वर्षे होऊन सेवानिवृत्त झाल्यास अंगणवाडी सेविकेला 1 लाख रुपये, मिनी अंगणवाडी सेविका असेल व मदतनीस असेल तर 75,000 रुपये. राजीनामा किंवा सेवेतून काढून टाकलं तरीही अंगणवाडी सेविकेला प्रत्येक पूर्ण सेवा केलेल्या 1 वर्षातील त्यावेळी दरमहा घेत असलेला मानधन जास्तीत जास्त 1 लाख, तथापि किमान 5 वर्षे सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्या 1 वर्षामध्ये तुम्ही जेवढं पेमेंट घेत होता, राजीनामा दिला अचानक तुम्ही आणि सेवेतून काढून टाकलं, जर तुमचं ज्या दिवशी रिटायर होणार आहे किंवा काढून टाकलं त्याच्या अगोदर 12 महिने गुणिले समजा 3, त्यावेळेस तुमची पगार असेल 5,000 तर 12×5 = 60 एवढं देईल, किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपये असा त्यांचा निकष आहे. परंतु ही लाभ तुम्हाला कधी मिळेल? यांच्या निकषाप्रमाणे 5 वर्ष तुमची सेवा तरी झालेली पाहिजे. पुढे अंगणवाडी
मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी काय सेम आहे. प्रत्येक पूर्ण सेवा केलेल्या एका वर्षातील त्यावेळी दरमहा घेत असलेले मानधन ओके जास्तीत जास्त 75,000 रुपये, तथापि किमान 5 वर्ष सेवा पूर्ण करणे आवश्यक. सेवेत कार्यात असताना मृत्यू पावल्यास 1,00,000 रुपये अंगणवाडी सेविकेला, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसला 75,000 रुपये मिळणार आणि ते पण वारसदारांना मिळणार ना, वैध वारसदार जो कोणी असेल. पुढचा प्रश्न आहे आपला, मृत्यू वयाच्या 65व्या वर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या अंगणवाडी मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका यांना किती रुपये एक रकमी लाभ मिळणार आहे. तर आता 75,000 रुपये ते मागच्या याच्यामध्ये सांगितलं. आता प्रश्न कसे निर्माण होतात त्यासाठी टाकलेलं आहे. आता ॲक्च्युली ही घटकनिहाय टेस्ट मी दिलेली आहे बरं का. आपला 99 रुपयाचा कोर्स आहे, कदाचित ती 49 रुपये असू शकते. जर ह्या कोर्सबद्दल काही अडचण असेल किंवा ह्याच्याबद्दल काही शंका असेल तर हा माझा नंबर आहे. ह्या नंबरवर तुम्ही नाव, तालुका, जिल्हा पाठवल्यानंतर मी नंबर सेव्ह करून घेईल आणि तुम्हाला माझे स्टेटस पण दिसतील. ओके 89 99 56 13 13. ठीक आहे. आता मेन पॉईंट झालेला आहे आपला निकष हे ते सगळं PYQ विश्लेषण मी ऑलरेडी अपलोड केलेलं, घटकनिहाय टेस्ट 3 अपलोड केलेले आहेत. त्यानंतर पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण या योजनेअंतर्गत लाभार्थी वयोगट कोणता आहे. आता ही देखील स्कीम आहे बरं का. ICDSची वेबसाईट अपडेट झालेली आहे. त्यात त्यांनी पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण ही योजनेबद्दल माहिती दिलेली आहे. परंतु प्रश्न कसे निर्माण झाले पाहिजे हे तुम्हाला माहिती व्हावं याच्यासाठी तुम्हाला हे बनवून देतोय. या अंतर्गत लाभार्थी वयोगट आहे 6 वर्ष. याचं विश्लेषण देखील मी दिलेलं आहे. इव्हन ह्या सगळ्याचं PDF नोट्स ऑलरेडी मी आपल्या अंगणवाडी मेंटरशिप प्रोग्राममध्ये अपलोड केलेला आहे. पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण याबद्दल पाहूया. लाभार्थी 6 वर्षाखालील बालके काय का असणार आहे बघा. जीवनाची पहिली 6 वर्षे अतिशय महत्त्वाची असतात, कारण या वर्षात शरीराच्या विकासाच्या दर इतर कोणत्याही टप्प्यापेक्षा अधिक वेगाने आहे. जो विकास आहे बरोबर, डेव्हलपमेंट ती जास्त होते या 6 वर्षापर्यंत. जागतिक मेंदू संशोधनाने देखील हे सिद्ध झाले आहे की सुरुवातीचे 6 वर्ष हे मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणून लहान बालकांना विशेष काळजी घ्या तुम्ही देखील. पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण ECCE अंतर्गत पायाभूत टप्प्यामध्ये बालकांना आनंदी उद्दीपक वातावरण मिळाल्यास बालकांचा दीर्घकालीन विकास होतो आणि त्यामुळे बालकांच्या विकासाच्या प्रक्रियेत पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण ECCE हे महत्त्वाचे योगदान आहे. बाल्यावस्था पूर्व संगोपन व शिक्षणाचे उद्देश काय, तर बालकाच्या पूर्ण क्षमतेचा विकास करणे, सर्वांगीण विकास व आजीवन शिक्षणाचा पाया घालणे हा उद्देश आहे. प्रश्न कसा येतो, काय येतो हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे. उद्देश पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके. पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण या योजनेची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत बरोबर. आता उद्दिष्ट दिलेले आहे. ॲक्च्युली हे चुकलेलं आहे. प्रत्येक मुलाच्या क्षमतेनुसार शारीरिक आणि सूक्ष्म स्नायूंचा विकास करणे हे पण बरोबर आहे. उत्तम आहार व आरोग्याच्या सवयी, स्वच्छतेच्या सवयी व स्वावलंबी कौशल्य रुजवणे हे दुसरा मुद्दा होता. ॲक्च्युली ही तिन्ही पण जे आहेत ना हे काय आहेत, उद्दिष्टे आहेत. टायपिंग करणाऱ्याकडून चूक झालेली आहे. ह्याला ऑप्शन नंबर 1 द्यायला पाहिजे होतं. ह्याला 2, 3 आणि 4. ठीक आहे. काय अडचण नाही. तुम्हाला काय कन्सेप्ट क्लिअर व्हायचं आहे ते झाली असेल असं लक्षात घेतो. उद्दिष्टे देखील प्रश्न विचारतात आणि सगळ्यात महत्त्वाचे ह्याच्यात जास्तीत जास्त अवघड काय की खालीलपैकी कोणती उद्दिष्ट नाही असा प्रश्न विचारते. हे सगळ्या नोट्स मी दिलेल्या आहेत आणि ह्याचं स्पष्टीकरण देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. स्पष्टीकरण बघा. बाल्यावस्था व पूर्वसंगोपन शिक्षणाची व्यापक उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत. प्रत्येक बालकास आदर, सुरक्षा आणि सुरक्षितता तसेच बालकाच्या सकारात्मक स्वसंकल्पना विकसित करणे. प्रत्येक मुलाच्या क्षमतेनुसार शारीरिक आणि सूक्ष्म स्नायूंचा विकास करणे. उत्तम आहार व आरोग्याच्या सवयी, स्वच्छतेच्या सवयी आणि स्वावलंबी कौशल्य रुजवणे. बालकांना प्रभावी संवाद साधण्यासाठी सक्षम करणे. पंचेंद्रियाच्या विकासाला चालना देणे. म्हणजे काय, डोळा, नाक, कान, जीभ, त्वचा ही ज्ञानेंद्रिय, पंचेंद्रिय यांच्या विकासाला चालना देणे. बौद्धिक विकास व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे. सामाजिक कौशल्य, सामाजिक क्षमता आणि भावनिक विकास करणे. ओके. सौंदर्य दृष्टी व सर्जनशीलता म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या मेंदूला ना असं सर्जन म्हणजे त्याला असं म्हणजे नवीन नवीन आयडिया आल्या पाहिजे ह्याचा अर्थ होतो. आणि त्याला म्हणजे बघा प्रश्न खूप विचारतात लहान मुलं, तर त्याचा विकास केला पाहिजे
त्याच्या मेंदूचा आणि त्याच्या सर्जनशीलतेचा आधार केला पाहिजे, त्याचा विकास केला पाहिजे. हा मुख्य व्यापक उद्दिष्ट या योजनेचं आहे. त्यानंतर घर ते अंगणवाडी केंद्र आणि अंगणवाडी केंद्रापासून ते औपचारिक शालेय शिक्षणापर्यंतचा प्रवास सहज व सुकर करणे. औपचारिक बघा 2 मुद्दे असतात, तुम्हाला माहिती आहे. अनौपचारिक ज्यांचं डी.एड झाले ना त्यांना लक्षात येत असेल बरं काही, कारण आता तसं तर प्लेन ग्रॅज्युएटवर भरायचं आहे. औपचारिक अनौपचारिक शिक्षणामध्ये ना तुम्ही बाह्य जे आपण बोलतो करतो, लहान मुलं आपला बघून करून शिकतं, त्याला अनौपचारिक शिक्षण म्हणतात. औपचारिक शिक्षण म्हणजे तिथं शाळा असते, पहिलीपासून दुसरीपासून तिसरीपासून, बरोबर. तुमचं LKG UKG पण आला, बरोबर. तिथे एक स्ट्रक्चर असतं ना, बरोबर. त्याला औपचारिक शिक्षण म्हणतात. अनौपचारिक शिक्षण हे आहे ते लहान बाळ कसं कुठून शिकत असतं, तर आपल्या कृतीतून शिकत असतं, इकडं तिकडं बघून शिकत असतं. म्हणून याचं जे एक व्यापक उद्दिष्ट आहे, घर ते अंगणवाडी केंद्राने अंगणवाडी केंद्रापासून ते औपचारिक शालेय शिक्षणापर्यंत प्रवास सहज आणि सुकर करणं, त्याचं बेसिक परफेक्ट करणं. आकार ही देखील मुलांना शिक्षणासाठीच डेव्हलप केलेली एक योजना आहे. ओके. आता सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास करणे हे एक व्यापक उद्दिष्ट आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजे अंगणवाडी मुख्य सेविका ज्यावेळेस तुम्ही जॉईन व्हाल त्यावेळेस. योजनेचे स्वरूप काय? बाल्यावस्था पूर्व संगोपन व शिक्षण ECCE हा खेळ व कृती आधारित कार्यक्रम आहे. या अंतर्गत बालकांना भाषा, बौद्धिक, सामाजिक, भावनिक आणि शारीरिक विकासासाठी विविध उपक्रमांच्या सहाय्याने अनुभव दिले जातात. ओके. यांना काय प्रत्यक्ष अनुभव देऊन शिक्षण दिलं जातं. आता जन्म बघा, जन्म ते 3 वर्ष काळजी व संगोपन, उद्दीपन, संवाद यावर भर दिला जातो. आणि पुन्हा 3 ते 6 वर्ष या वयोगटाच्या टप्प्यामध्ये काळजी व संगोपन तर घेतलीच जाते, परंतु शाळा पूर्व तयारी यावर भर दिला जातो. ओके. हे अशा प्रकारचे आपले 4 प्रश्न झाले जरी असले तरी आपला व्हिडिओ हा 10-12 मिनिटाचा झालेला आहे. कारण तुम्ही कंटाळा कराल असं मला वाटतं, त्यामुळं आपण थांबूया आणि 3-4 पार्टमध्ये आपण हे PYQ सेशन पूर्ण करूया. ओके. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.